आवरलं का माणसे? हा आवडते की. काय हो, काय झालं? काय आता बाहेर गेलं तर मला येते टेन्शन. आता तुला तर माहिती मी गेलते बारशाला बस खाली. लोकांचे लेकरं बाळ पाहिले का मला वाटत ना आपल्या घरात असावा. आणि तुमचे झाले 4-5 वर्ष लग्नाला, 4-5 का म्हणजे ज्यादा झाले असतील का नाही? हा 4-5 वर्ष झाली. आता तर दवाखान्याला इतका पैसा लागवतो तर त्या पैशाने तर चक्कर येते मला. मग काय करायचं आणि आपण खेळ सासूबाई, आम्ही तर सगळे प्रयत्न करतोय पण त्याला यशच नाही. इकडे पैसे इकडे. अरे मी आता बारशाला जाऊन आले, तिथं साऱ्या बाया नावं ठेवीत होत्या, मला तर तिथं बसू सुद्धा वाटाना. का काय झालं आता? आता तुला माहित नाही कमून आपल्याला लोक नावं ठेवतात. लोकांचं काय मनाव घ्यायचं एवढं? आता तू म्हणतो मनावर नाही घ्यायचं, तुला नाही वाटत, पण मला तर वाटत ना आपल्या घरात बी पाळणा हलावा, लेकरू बाळ यावा. अरे धडकन बाय म्हणते हिची बाई सून काय वांजुटी का, हिच्या पोरात काय हे आहे का, काय काय चुकी. मग माणसाला वाईट नाही वाटणार? तिथं बायांचे तेच कुजबुजणं, मला तर तिथं बसू वाटत ते कार्यक्रम असतो. अगं आई, लोकांचं काय मनाव घ्यायचं? लोक काय पण म्हणतात, आज बोललेलं उद्या विसरून जातात. लोकांकडे दुर्लक्ष करणं आपलं. अरे कवर दुर्लक्ष करायचं? झाले ना 7-8 वर्ष लग्नाला, माणूस दुर्लक्ष करीन. लग्न झालं 1 वर्ष 2 वर्ष, पण तीच चर्चा, तेच लोक बोलणारे. बडा आता धर्माला कळत नाही तो दोष आहे का तिच्यात दोष आहे. अहो सासूबाई, तुम्ही म्हटलं होतं बाबांकडे जायचं वगैरे, आपण सगळं 1 वर्ष तर झालं ना सगळं करतोय ते. आणि तुम्ही म्हटला मला दवाखान्यात न्यायचं, तुम्हाला असं वाटलं माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. अहो 1 सोडून 4-4 दवाखाने केले तरी माझ्यात पण काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न राहिला ह्यांच्यात पण काही प्रॉब्लेम नाही. मग आता काय करायचं? प्रयत्न तर आम्ही करतोय पण त्याला पण यश येत नाहीये. मग आता तुला काय वाटत काय करायला पाहिजे? काहीतरी करा रे, हे पोरगी हो पोरग हो, पण झालं पाहिजे. होई नाही काहीतरी चालू आहे आमचं पण प्रयत्न. हे असे कसे काहीच प्रयत्न तुमचे चालू आहे? 7-8 वर्ष लेकरू बाळ व्हायना. हा अरे लोक तुम्हाला नाही काही वाटत, पण आम्हाला बाय गावात वागू देणार ना. पण आता हे आमच्या हातात आहे का? तुम्हीच सांगा बरं. ह्याच्यातून काहीतरी उपाय तर करायला पाहिजे ना आपण. मग काहीतरी उपाय करा, पण काहीतरी करा. काहीतरी काढू पर्याय. अहो सासूबाई, काय सांगू तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना मी सुद्धा जात नाही कोणत्या कार्यक्रमाला. नाही लग्नाला जात, नाही बारशाला जात, नाही काहीच. तुम्हाला तर माहिती आहे तिथं मला पण किती टोमणे पडतात. आणि प्रश्न आला ह्यांना पण किती चांगलं चांगलं खाऊ घातलेलं आहे मी. जे म्हणन ते कांदा शेवगा बिवगा सगळं, पण तरी पण काही. आता काय करावं बरं? आता तू म्हणते चांगलं चांगलं खाऊ घातलंय, सगळं झालंय, पण मग आता करायचं काय? तुमच्या काही डोक्यात हाय का नाही? काय हाय का उपाय? वय भाऊ याशो आता आई आमच्याकडे तर काय पर्याय नाही. पर्याय तूच नाही. सांग. आता तुम्हीच सांगायचे, तुम्ही सांग काय म्हणता ते पर्याय सगळं असं. करू आम्ही. मग आता मी म्हणते ते उपाय करता का तुम्ही? करतो आता, काय तू सांगशील तीच करतो आम्ही. बघा तुमच्या दोघांच्या विचारांनी जर जुळत असलं तर घ्या करून मग ते उपाय. पण काय उपाय काय? सांगते ना. काय? कोण नाही ना इथं? नाही, कोणीच नाही. आणि तू एवढ्या जवळ मला कशाला बोललो भेटायला? अरे मला घरचे बाहेर जास्त येऊन देत नाही ना, आता म्हणून इथं बोलवलं. इथं कोण नाही येत अरे, त्याच्यामुळे तर बोलवलं इथं. एवढं काय लाजतोय? अरे आता पहिल्यांदा भेटतोय म्हणून थोडी भीती वाटती. भ्यायचं काय त्याच्यामध्ये? आपण तर किती काय काय बोललेलो आहे. हाय पण कसं असतं फर्स्ट टाइम. हा मला माहिती आहे, फेसबुकवरची ओळख आहे आपली, हा पण त्यात काय एवढं? ठीक आहे ना, फ्री हो माझ्या समोर आणि बोल. नाही हळूहळू हळूहळू होत जाईल ना सगळं. हळूहळू काय? हा मग काय. एवढं का तर कापतो रे? काय वाटतं का नाही तुला? नाही काय वाटत. काय होतं चॅटिंगवर बोलायला जरा. मला माहितीये चॅटिंगवर बोलणं वेगळं, समोर भेटून बोलणं वेगळं. हा. पण जसं तू चॅटिंगवर बोलायचं तसं तिथं बोल की. तू तर काही बोलतच नाहीयेस. बोलतोय की. काय बोलतोय? तू काय करणार आहेस का नाही, का नुसतंच असंच बोलत राहणार आहे? बरं ऐक की, आता इथं काय एक काम कर, मी बाकीचं आहे ना तुला फोनवर बोलतो. आम्ही तुला सांगा तिथं ये, तिथं आपण भेटू. ठीक आहे चालेल, तू म्हणशील तसं करू. चालतंय, कुणी यायच्यात जातो मी. बरं जा, पण हो लगेच फोन करतो. आणि उद्याच्याला तुला बोलून घेतो. ये मी पाठवतो लोकेशन, तिथे ये. जाऊ का? चालेल. बाय बाय. 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 काय होतंय ग? उलट्या येतात काय? कसं? खाली बस, खाली बस, पाणी देते मी तुला. खाली बस ना. पाणी
दर जाऊ उलट्या होत गुळणा कर. आता काहीतरी खुशखबरी असन म्हणूनच होत असतात उलट्या. गुळणा कर. शेजारी लागल्यावर दिसते तशा तर आहेत बाय उलट्या बिलट्या. इकडे बस इथं. बरं वाटतंय का आता जरा? आता थोडं बरं वाटतंय. हा दवाखान्यात नाही तर घरीच का डॉक्टर बोलले ना ललेच कस तरी व्हायला लागले. मग कळण तरी नेमकं काय. घरी नाही बोलवी, हा दवाखान्यातच नेलं तिला. मी मानसी काय डोकं दुखतंय का तुझं? तुम्ही सांगितलं ना अगदी तसंच केलं मी. आता काय कसं तरी काहीतरी करणंच होतं. मग काय तर शेवटी झालीच प्रेग्नेंट. मग आता काय भेटेन आता तुम्हाला या प्रॉपर्टीला नातू. फोन आला कोणतरी. हर्षल अरे एक मिनिट. हॅलो हॅलो, काय चाललंय मॅडम? हर्षल, बरं झालं तुझाच फोन आला, नाहीतर मीच तुला फोन करणार होते. काय फोन करणार आहे? 2-3 दिवस झालं फोनची वाट बघते. फोन येणार म्हणून आज मी केला. हां घरी कोण नाही ना? ऐक ना तू, जे काय झालं ते झालं आता नाही का. ह्या पुढे आपण दोघं बोलायचं नाही काहीच नाही. तुझे होतं ते होतं, जर मिटलं ते मिटलं आहे का नाही. काय बरं जाऊ दे. असं पण काय बरं झालं तो निर्णय घेतला. नाही करत तुला इथून पुढे फोन. हां नको करू. आणि तसंही मी प्रेग्नेंट आहे. बरं कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे चाल. चांगलं राहा. हो हो हो. आता आपल्याला ट्रीटमेंट करायला काय एवढे पैसे नव्हते त्याच्यामुळे हे असा निर्णय घ्यावा लागला. बरोबर आहे. आपल्याला पैसे कमी पडले ना. आणि किती रक्कम सांगितली होती? 10 लाख रुपये. आता कुठून कुठून आणणार आणायचे? होतो? मग नाईलाज होता ह्या सगळ्या मग गोष्टी काय करणं. हो ठीक त्याच्यामुळे आहे. वारस पण पाहिजे होता. आणि आता कसं आहे झाकली मूठ 1.25 लाखाची उघडली तर लोकांची हाई हे सगळं इथंच संपू आता. मग काय तर हा. बरोबर. चालतंय, मी जातो. हा दवाखान्यात घेऊन जायचे. दवाखान्यात